नमस्कार विद्यार्थी मित्रो, कसे आहात? बी एड सी टी जी की आपली मार्चमध्ये पार पडलेली आहे, यानंतर आपला जो पुढचा टप्पा आहे विद्यार्थी मित्रो, त्या अनुषंगाने हा व्हिडिओ. आपल्या बी एड सी टीचा रिझल्ट लागल्यानंतर आपला कॅप राऊंड अलॉट होईल. कॅप राऊंडची निगडीत म्हणजेच आपले जे कॉलेज आहेत, कशाप्रकारे कॉलेज सर्च करायचं, आपल्याजवळील आपल्या विद्यापीठातील कॉलेज कसं पाहायचं, कसं मिळवायचं, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तर चला, यासाठी जावं लागेल आपल्या सी ई टी सेलवरती. आपण स्क्रीनवरती पाहू शकता, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल हे आपल्या सी टी सेलचं कोटेशन आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपल्या सी टी सेलचा लोगो, यावरून आपल्याला कळतं की आपण करेक्ट वेबसाईटवरती आलो आहोत. तसेच हेल्पिंग मॉड्यूल ज्याला आपण म्हणतो आस्क प्रगती, हे पण आपल्याला इथे पाहायला मिळते. आपली कुठलीही क्वेरी असेल, अडचण असेल तर आपण इथे आस्क प्रगतीला क्लिक करून त्याप्रमाणे इन्स्ट्रक्शन फॉलो करून ती विचारू शकता, त्याचं उत्तर मिळू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपल्याला परत इकडे एक लेफ्ट साईडला बार दिसतोय, म्हणजे 3 आडव्या ओळी दिसतात. त्याला आपण क्लिक केला असता अजून काही ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल होतात. ते कसे वापरायचे आपण पाहूया. विद्यार्थी मित्रो, ctcell.mahacity.org असं टाईप करून आपण ह्या पेजवरती पोहोचतो. तसेच बी एड ॲडमिशन 2024 किंवा कॅप राऊंड 2024 असं जरी आपण टाईप केलं तर आपल्याला ह्या पेजपर्यंत यायला काहीच अडचण नाही. विद्यार्थी मित्रो, इथे आल्यानंतर आपण पाहू शकता एक रनिंग नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळते, जे की अनाऊन्समेंट या घटकाअंतर्गत आहे. तर विद्यार्थी मित्रो, रिसेंट जे नोटिफिकेशन असतात ते आपल्याला अनाऊन्समेंटमध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपल्याला त्याला वरती स्क्रॉल करायचं आहे. विविध आपल्याला इथे मॉड्यूल तसेच टॅब आपल्याला पाहायला मिळतात. जी कामाची टॅब आहे ती आपण प्रेस करायची आहे. आपण इथं खाली पाहू शकता अंक कशा प्रकारे रॅपिड बदलत आहेत. तर विद्यार्थी मित्रो, नंबर ऑफ डिपार्टमेंट्स, एकंदरीत 6 डिपार्टमेंट्स, 6 विभागाचं सी ई टी सेल परीक्षा घेण्याचं काम करतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, किती सी ई टी सेल सी ई टी घेतं, जसे आपण एक सी ई टी दिलेली आहे बी एड सी ई टी, तर विद्यार्थी मित्रो तशा प्रकारे 19 वेगवेगळ्या सी ई टी, मग ते वैद्यकीय शास्त्र असेल, इंजिनिअरिंग ज्याला आपण तंत्रविज्ञान असं म्हणतो, तंत्रविज्ञान असेल ज्याला आपण LLB असं म्हणतो, लॉ, तर लॉच्याही 2 सी ई टी, 3 वर्षाचा लॉ, 5 वर्षाचा लॉ, अशा प्रकारचे सी ई टी आपलं सी ई टी सेल घेत असतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, ह्यात किती कोर्सेस आहेत, तर एकूण 61 कोर्सेस आहेत. जसं की आपल्याला बी एडमध्येच माहीत आहे विद्यार्थी मित्रो, बी एड 2 वर्षाचं बी एड आहे. त्यानंतर 4 वर्षाचं बी एड, इंटिग्रेटेड बी एड आपण ज्याला म्हणत असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, स्पेशल बी एड आहे. त्यानंतर इंग्लिश मिडियम बी एड आहे, ज्याला आपण ELCT बी एड असंही म्हणतो. तर तशा प्रकारचे 61 कोर्सेस आपल्या सी ई टी सेलमार्फत त्याच्या सी ई टी घेतल्या जातात, चालवले जातात. आणि विद्यार्थी मित्रो, तब्बल 4000 कॉलेजेस, मग त्यात इंजिनिअरिंग कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस, तसेच बी एड कॉलेजेस, तिन्ही प्रकारचे बी एड हे आपल्याला पाहायला मिळतात. तर तब्बल 4000 कॉलेजेस विद्यार्थी मित्रो सर्व कोर्सचे मिळून, हे लक्षात घ्या, फक्त बी एड कॉलेजेस नाहीत हे, तर सर्व कोर्सचे मिळून आपल्याला 4000 कॉलेजेस पाहायला मिळतात. तर एकट्या बी एड कोर्सचे जे कॉलेजेस विद्यार्थी मित्रो, ते म्हणजेच रेग्युलर बी एड असेल, जनरल बी एड, स्पेशल बी एड, तसेच ELCT बी एड, तर तब्बल याचे 477 कॉलेजेस आपल्याला पाहायला मिळतात. 2023 विद्यार्थी मित्रो, 2023-24 याच्या अनुषंगाने आपल्याला तब्बल 477 एवढे कॉलेजेसने आपल्याला बी एडसाठी ॲडमिशन्स दिले. म्हणजे 477 कॉलेजेस आपल्याला मागील वर्षी, मागील कॅप राऊंडमध्ये ॲडमिशन देण्यासाठी सज्ज होते. आता ह्यामध्ये भर होऊन यावर्षी जी कॉलेजची संख्या आहे विद्यार्थी मित्रो, ती लवकरच आपल्याला पाहायला मिळेल, ज्यावेळेस आपला कॅप राऊंड काय होईल, फुल्ली चालू होईल, पूर्णपणे तो कार्यान्वित होईल, ॲक्टिवेट होईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, 6 डिपार्टमेंट्स आपण आत्ता जे म्हटलं ते टेक्निकल एज्युकेशन, हायर एज्युकेशन, ॲग्रिकल्चरल एज्युकेशन, फाईन आर्ट, मेडिकल एज्युकेशन अँड आयुष, ह्या अशा प्रकारचे आपल्याला त्या बाबी पाहायला मिळतात. तर आपल्याला ज्या अपडेट्स आहेत इथंही आपण अपडेट्स चेक करू शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपल्याला जे वरती 3 बार आपण सांगितले होते, ते 3 बारला पण आपल्याला काय करायचं आहे, टच करायचं आहे, आणि तिथून आपल्याला कॉलेजकडे जाता येईल, कॉलेज सर्च करता येतील. विद्यार्थी मित्रो, आपण त्याला टच करतात आपल्याला अजून काही टॅब ओपन झालेल्या पाहायला मिळाल्या, ज्या की होम टॅब, त्यानंतर अबाउट अस, सी ई टी सेलची माहिती त्यामध्ये आहे, सी ई टी ज्या झालेल्या आहेत, वेगवेगळ्या सी ई टी, बी एड सी ई टी सहित इतर सी ई टी, त्यानंतर कॅप राऊंड संदर्भात माहिती, जो की अजून लॉन्च होणं बाकी आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, सर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच महाविद्यालय, जे आपण कॉलेजेस असं म्हणतो,
त्याला सर्च करा, शोधा, तर तेही आपल्याला पाहता येईल. त्यानंतर डाउनलोड्स, ज्या नोटिफिकेशन शासनाच्या निर्गमित केलेल्या असतात, आपल्या सी टी सेलने दिलेल्या असतात, त्या आपल्याला इथून डाउनलोड करून घेता येतात. त्यानंतर ऑनलाईन सिस्टीम्स, त्यानंतर इव्हेंट्स, त्यानंतर कॉन्टॅक्ट. तर विद्यार्थी मित्र, ह्या विविध बाबी आपण त्याला ज्या टॅबला आपण क्लिक करू तेव्हा आपल्याला समोर आलेली पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. आपण सर्च इन्स्टिट्यूट याला क्लिक केलेला आहे विद्यार्थी मित्र. त्याला क्लिक करताच आपल्यासमोर अजून एक बार उभा राहिलेला आहे, ज्याला आपण विद्यार्थी मित्र टॅब बार असं म्हणत असतो. त्यामध्ये मग डिपार्टमेंट नेम, कोणत्या डिपार्टमेंटचं आपल्याला कॉलेज पाहायचं आहे, इन्स्टिट्यूट पाहायचं आहे, कोर्स कोणता पाहिजे आहे, त्यानंतर सब कोर्सचे टायटल, त्यानंतर इन्स्टिट्यूट कोणते पाहिजे, तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज पाहायचं आहे का, शासकीय कॉलेज ज्याला आपण म्हणतो, तसेच विद्यार्थी मित्र विनाअनुदानित प्रायव्हेट कॉलेज, तसेच स्वयं अर्थसहाय्यित कॉलेज, त्याचा तिथे प्रकार दिला असतो, मायनॉरिटी स्टेटस, आणि त्यानंतर ऑटोनॉमस कॉलेजेस किंवा स्टेटस. तर विद्यार्थी मित्र, डिपार्टमेंट नेम याला आपण क्लिक करूया. तर आपलं जे बी एड आहे विद्यार्थी मित्र, कोणत्याही प्रकारचं बी एड हे हायर एज्युकेशन ह्या घटकामध्ये येतं. टेक्निकल एज्युकेशन म्हणजे इंजिनिअरिंग आपल्याला आलेलं पाहायला भेटतं. त्यानंतर मेडिकल एज्युकेशन त्यात आपल्याला पाहायला भेटतं. त्यानंतर ॲग्रिकल्चर एज्युकेशन ज्याला आपण शेतकीय कॉलेजेस म्हणतो. त्यानंतर फाईन आर्ट्स. तर विद्यार्थी मित्र, आपण हायर एज्युकेशन याला क्लिक करूया. आपण त्यावरती क्लिक करताच हायर एज्युकेशननं आपल्याला इथे इनरॉल झालेलं पाहायला मिळतं. त्यानंतर कोणता कोर्स पाहिजे आपल्याला, तर विद्यार्थी मित्र आपला हायर एज्युकेशनमध्ये LLB 5 वर्ष, LLB 3 वर्ष, बी एड, BPEd, तसेच विद्यार्थी मित्र BA BEd ज्याला आपण इंटिग्रेटेड BEd असं म्हणत असतो, किंवा BSc BEd ज्याला इंटिग्रेटेड BEd म्हणतो. विद्यार्थी मित्र, BCom इंटिग्रेटेड BEd नाही आहे हे लक्षात घ्या. तर BComवाल्यांना सुद्धा काय करावं लागतं, BScचीच CET द्यावी लागते. तर BCom आणि BSc एकच BEd आहे हे लक्षात घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्र MEd, MPEd, त्यानंतर BEd MAd इंटिग्रेटेड कोर्स, अशा प्रकारचे BEd आपल्याला इथे पाहायला मिळतात. तर BEdपैकी आपण नुसतं BEd जे आहे विद्यार्थी मित्र, तर आपण जनरल BEd असं म्हणूया, त्याला क्लिक करू. त्यानंतर त्यांनी सांगितले सब कोर्सचं नाव. मग BEdमध्ये तुम्हाला काय पाहिजे, तर BEdचा म्हणजेच जनरल BEd पाहिजे आहे का स्पेशल BEd. तर विद्यार्थी मित्र, आपण इथे जनरल BEd म्हणजेच फक्त BEd याला क्लिक करूया. त्यानंतर इन्स्टिट्यूट स्टेटस, तर इथं ऑल इन्स्टिट्यूटचे प्रकार बघा विद्यार्थी मित्र. अनेक प्रकारचे कॉलेजेस आपल्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत, त्याप्रमाणे ते आपल्याला वापरायचे आहेत. तर कोणत्या कॉलेजला आपला नंबर लागायला पाहिजे त्याप्रमाणे आपण काय करू, त्याला पाहूया. तर गव्हर्नमेंट कॉलेजेस ज्याला आपण शासकीय महाविद्यालय असे म्हणतो. त्यानंतर गव्हर्नमेंट ॲडेड म्हणजेच शासकीय नाहीत परंतु त्याला शासनाचं अनुदान आहे, असेही काही कॉलेजेस आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात, म्हणून आपण त्याला शासकीय अनुदानित कॉलेज असं म्हणूया. त्यानंतर युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट, तर विद्यार्थी मित्र विद्यापीठाअंतर्गत काही विभाग, शिक्षण विभाग जे आहेत विद्यापीठामध्ये, त्या विद्यापीठामध्ये, तर ते सुद्धा कॉलेजेस चालवतात, ते कॉलेजेस. त्यानंतर युनिव्हर्सिटी मॅनेज कॉलेजेस, तर काही युनिव्हर्सिटी कॉलेज चालवतात, तर ते कॉलेज युनिव्हर्सिटी मॅनेज कॉलेज असतात. त्यानंतर युनिव्हर्सिटी मॅनेज्ड अनएडेड कॉलेज, तर विनाअनुदानित असणारे त्याच गटातील कॉलेजेस. त्यानंतर विद्यार्थी मित्र अनएडेड कॉलेज ज्याला आपण विनाअनुदानित असं म्हणतो, म्हणजे ह्याला विद्यापीठ जोडलेलं नाही. तर विद्यार्थी मित्र विद्यापीठ जोडलेलं नाही म्हणजे डायरेक्ट जोडलेलं नाही, तर प्रत्येक कॉलेज, कुठलंही कॉलेज असो, विनाअनुदानित असो किंवा कुठल्याही प्रकारचं असो, ते कुठल्या ना कुठल्या विद्यापीठाशी निगडीत असतं. त्या विद्यापीठाचा अभ्यासक्रम त्यात चालवला जातो. विद्यार्थी मित्र, आपल्या महाराष्ट्रामध्ये अनएडेड कॉलेजची संख्या आपल्याला सर्वाधिक असलेली पाहायला मिळते, ज्याला आपण विनाअनुदानित या कॅटेगरीमध्ये आपण काय करतो, त्याला जोडत असतो, ॲड करत असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्र काही डीम्ड युनिव्हर्सिटी असतात, ज्याला आपण अभिमत असणारे विद्यापीठ असं म्हणतो, त्या अंतर्गत येणारे कॉलेजेस. त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट मॅनेज अनएडेड कॉलेजेस ऑर इन्स्टिट्यूट्स, तर विद्यार्थी मित्र काही केंद्राने चालवलेले काही कॉलेजेस आपल्याला पाहायला मिळतात, जे की अनुदानित तत्वावर चालवले जातात. त्यानंतर मायनॉरिटी विंग, तर मायनॉरिटीज जे विद्यार्थी मित्र घटक आहेत त्या संदर्भात असणारे कॉलेजेस आपल्याला यात पाहायला भेटतात. त्यानंतर युनिव्हर्सिटी, काही कॉलेजेस आपल्याला युनिव्हर्सिटीमध्ये पाहायला भेटतात. त्यानंतर गव्हर्नमेंट ॲडेड ऑटोनॉमस कॉलेजेस, काही कॉलेज अशा असतात विद्यार्थी मित्र, एकच कॉलेज आहे परंतु त्याचा स्वतःचा अभ्यासक्रम आहे, स्वतःची पूर्ण सिस्टीम आहे, तर ते ऑटोनॉमस म्हणजेच ते काय असतं, स्वतः पूर्णपणे अभ्यासक्रम डिझाईन करतं, अभ्यासक्रम चालवतं, अशा प्रकारची कॉलेजची कॅटेगरी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर ॲडेड मायनॉरिटी कॉलेजेस, तर मायनॉरिटीच्या संघ आहेत विद्यार्थी मित्र, त्यामध्ये असणारे जे कॉलेजेस आहेत, तर ॲडेड मायनॉरिटी कॉलेजेस ह्या घटकांतर ते आपल्याला आलेले पाहायला भेटतात. त्यानंतर गव्हर्नमेंट सेल्फ फायनान्स कॉलेजेस, काही गव्हर्नमेंटचे स्वयं अर्थसहाय्यित आपण ज्याला म्हणतो सेल्फ फायनान्स, तेही कॉलेजेस आपल्याला पाहायला मिळतात. गव्हर्नमेंट ॲडेड ऑटोनॉमस मायनॉरिटी कॉलेजेस, अनएडेड ऑटोनॉमस कॉलेजेस,
आणि अनॲडेड मायनॉरिटी कॉलेजेस विविध प्रकार विद्यार्थी मित्र आपल्याला कॉलेजचे पाहायला मिळतात. त्यानंतर युनिव्हर्सिटी मॅनेज अनॲडेड कॉलेजेस थ्रू डिपार्टमेंट्स. आफ्टर दॅट वन युनिव्हर्सिटी मॅनेज ॲडेड कॉलेज और डिपार्टमेंट्स. देन गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजेस, कॉर्पोरेशनचे आपल्याला काही कॉलेजेस पाहायला मिळतात. त्यानंतर प्रायव्हेट अनएडेड कॉलेजेस आणि सेंट्रल गव्हर्नमेंट कॉलेजेस. विद्यार्थी मित्र इतक्या प्रचंड आपल्याला ऑप्शन्स उपलब्ध आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. तर गव्हर्नमेंट कॉलेज जे आहेत तर त्यांची फीस, तसेच विद्यार्थी मित्र सगळ्यात जास्त फीस असणारे जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत यांची फीस यामध्ये आपल्याला मोठी तफावत पाहायला मिळते. त्याप्रकारे आपल्याला फीस कमीत कमी फीस विद्यार्थी मित्र 17,500, तर जास्तीत जास्त फीस जी आहे कॉलेजेसची आपल्याला कॉलेजप्रमाणे पाहायला मिळते. तर ती हायेस्ट जी फीस आहे विद्यार्थी मित्र आपल्याला आपल्या राज्यामध्ये तर ती 1,75,000 एवढी पाहायला मिळते. तर तीसुद्धा आपल्याला माहीत आहे फीस दोनदा भरायची आहे, कारण BEd 2 वर्षाचा आहे. म्हणजेच फर्स्ट इयरला एकदा फीस भरायची आहे आणि सेम फीस जेवढी तुम्ही फर्स्ट इयरला भरली असेल तेवढीच तुम्हाला सेकंड इयरला पण भरावी लागेल. म्हणजेच 2 वर्षाचं BEd 2 वर्षाची फीस असं आपण त्याला म्हणूया. तर त्या प्रकारे आपल्याला फीसेस पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्र सगळ्यात मोठा जो गट आपण आत्ता सांगितला होता तो म्हणजेच विनाअनुदानित महाविद्यालय. तर विनाअनुदानित जे महाविद्यालय आहेत विद्यार्थी मित्र त्यांची फीस आपल्याला तितकीशी पाहायला मिळत नाही. तर ती आपल्याला कमीत कमी 28,000 पाहायला मिळते. तर 28,000 पासून 34,000 ह्या गटामध्ये सर्वात जास्त कॉलेज आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे ह्या फीसचे तुम्हाला कॉलेजेस जास्त पाहायला मिळतील आणि गव्हर्नमेंट कॉलेजेस जे की एकदम मोजके आहेत. तसेच विद्यार्थी मित्र त्यातून तिथे मेरिट हाय असतं हेही आपणास माहीत आहे. ते कशाप्रकारे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तर चला पाहूया महाराष्ट्रात असणारे गव्हर्नमेंट कॉलेजेस. यासाठी आपण क्लिक करूया गव्हर्नमेंट याला. विद्यार्थी मित्र ते झाल्यानंतर मायनॉरिटी स्टेटस कशा प्रकारचे तुम्हाला कॉलेज पाहिजेत, तर ऑल कॉलेजेस असं करून टाकूया आपण वरती. तर ऑल कॉलेज आपण केलेलं आहे. त्यानंतर ऑटोनॉमस स्टेटस, तर कशा प्रकारचे कॉलेज आपल्याला पाहिजेत त्याला पण ऑल करून टाकूया आणि म्हणूया सर्च. विद्यार्थी मित्र सर्चला आपण क्लिक करताच आपल्याला इथे कॉलेजची लिस्ट आलेली पाहायला मिळते. तर आपण पाहू शकता गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन यवतमाळ. तर यवतमाळ येथे लोकेटेड असलेलं आपल्याला गव्हर्नमेंटचं कॉलेज पाहायला मिळतं. त्यानंतर विद्यार्थी मित्र गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन बुलढाणा येथे जिल्ह्या ठिकाणी असलेलं आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज पाहायला मिळतं. त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन अकोला. त्यानंतर विद्यार्थी मित्र गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन अंबाजोगाई डिस्ट्रिक्ट बीड. तर बीडचा उपजिल्हा अंबेजोगाई येथे आपल्याला स्थित असलेलं हे कॉलेज पाहायला मिळतं. त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन औरंगाबाद येथे लोकेटेड असलेलं आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज पाहायला मिळतं. पत्तासुद्धा इथं पूर्ण दिलेला आहे, पदमपुरा रेल्वे स्टेशन रोड औरंगाबाद, ज्याचं नामकरण होऊन छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रात गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन भंडारा. त्यानंतर विद्यार्थी मित्र श्री महाराणी ताराबाई गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन कोल्हापूर. त्यानंतर विद्यार्थी मित्र गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन नांदेड, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन परभणी. तर हे जिल्ह्या ठिकाणी उपलब्ध असणारे कॉलेजेस आहेत विद्यार्थी मित्र. त्या जिल्ह्याच्या हेडक्वार्टरला ते कॉलेजेस आहेत, सिटीमध्ये ते कॉलेजेस आहेत. त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ एज्युकेशन पनवेल डिस्ट्रिक्ट रायगड. त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन रत्नागिरी. त्यानंतर सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज मुंबई. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपल्याला तब्बल 12 कॉलेजेस आपल्या महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटचे पाहायला मिळतात. त्या अनुषंगाने विद्यार्थी मित्र सर्वात जास्त मेरिट आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजसाठी लागतं, ही बाब आपण निश्चितच लक्षात ठेवावी. ह्याचं मेरिट कशाप्रकारे आपण क्रॅक करू शकू. मार्क्स जरी कमी असले तर आपल्याला कशाप्रकारे त्याला ॲडमिशन घेण्यासाठी आपले जे प्रिफरन्स फॉर्म असतात यासाठी आपल्याला फार करडी नजर त्या मेरिटवरती ठेवावी लागते. जशा कट ऑफ लागत जातात त्याप्रमाणे आपल्याला दरवेळेस प्रिफरन्स भरावे लागतात. ही गोष्ट अजून एक लक्षात घ्या, ते आपण पुढील व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत. तर विद्यार्थी मित्र दरवेळेस आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करणार नाहीत तुम्ही आपोआप ह्या आपल्या CET-CELच्या परीक्षेचं म्हणजेच आपल्या ॲडमिशनचं जी प्रोसेस आहे त्यातून तुम्ही बाद होता, हे लक्षात घ्या. म्हणजेच जितके राऊंड होतील, आता आपला अजून कॅप राऊंडच सुरू होणं बाकी आहे. मग कॅप राऊंड फर्स्ट, कॅप राऊंड सेकंड आणि जागा जर राहिल्या विद्यार्थी मित्र कॅप राऊंड थर्डसुद्धा होतो. अजूनही जागा जर राहिल्याच तर कॅप राऊंड फोर्थसुद्धा आपल्याला झालेला पाहायला मिळतो. तर हे जे राऊंड आहेत विद्यार्थी मित्र पहिल्या राऊंडनंतरचे राऊंड, तर कट ऑफनुसार जरी आपल्याला गुण कमी असतील आणि त्या कट ऑफमध्ये आपण बसत असो आणि आपण जर कॉलेज करेक्ट शोधलं की त्या कॉलेजचं कट ऑफ माझ्या मार्क्स इतकं आहे, तर कमी मार्क्समध्ये पण आपला त्या कॉलेजला नंबर
लागू शकतो. त्याप्रकारे आपण त्याला सर्च आउट करूया. आपला कॅप राऊंड सुरू झाल्यानंतर त्याही प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल, जो की तुम्हाला एक चांगली सीट, चांगली जागा आरक्षित करून देईल, मिळवून देईल. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर कृपया सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्याच महत्त्वपूर्ण अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.